नाना आले, नानाने अतिशय उत्तम माहिती दिली आपल्याला. क्षेत्रफळ कसं काढायचं, गणपूर कसं काढायचं, किंवा जे इतर काही समाजातील जे त्यांचं समाजकार्य आहे खूप छान आहे. ऐकून एकदम मला आनंद वाटला. आणि त्यांनी आपल्याला प्रेरित केलं की आपल्या आपल्या तालुक्यामध्ये विश्वकर्मा नावाचे एक शाखा ब्रांच ओपन करा. तर नाना तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही 100% प्रयत्न करू आणि ते ब्रँच ओपनच करू. आणि ब्रँच ओपन करून त्या बोर्डाचं उद्घाटनाचं काय तुम्हाला आमंत्रित करू. 15 दिवसात मला उद्घाटनासाठी नका आमंत्रित करू. येत्या 15 दिवसात तुम्हाला आमची चांगली प्रगती झालेली संघटनेबाबत मला बोर्ड जेवढं करण्यासाठी तुमची मदत लागणारच आहे आम्हाला. गाव संदेगाव तालुका इगतपुरी इथले बाबा आहेत, ते कार्पेंटर बॅचमध्ये होते. पण आपल्याला काही कार्पेंटर विषयी थोडीफार माहिती थोडीफारच आहे. आपण अजून त्यांच्याकडून डीपमध्ये नॉलेज घेऊ आणि त्याचा पुरेपूर वापर करू. बाबा आपल्याला सगळं तिथं मार्गदर्शन करतील आणि सगळ्यांनी शांततेत घ्यायचे. अजिबात कोणी चर्चा करायची नाही, शांततेत ऐकायचं बाबा काय सांगतात काय नाही. बाबा काय आपल्याला क्षेत्रफळ घनफूट वगैरे कसं काढायचं हे शिकवणार आहे. बाबा आपण या ठिकाणी विश्वकर्मा प्रशिक्षण योजनेअंतर्गत कोणाचं सुतार कामाचं प्रशिक्षण असेल, कोणाचं लोहार कामाचं असेल, या निमित्ताने आपण लांब लांबच्या ठिकाणून या ठिकाणी हजर आलो. कोणाचा पारनेर तालुका असेल, कोणी श्रीराम तालुक्यातला असेल, गणपूर तालुक्यातला. आता हे 2-3 जवळ माझ्या इगतपुरी तालुक्यातले माझ्या गावाच्या जवळ येते. या ट्रेनिंगच्या निमित्ताने आपण इथं एकत्र झालो. तर इथं आपल्याला जसं जसं ज्ञान मिळालं ते आपण प्रगत केलं. आता माझ्याकडचा एक जो 40 वर्षापूर्वीचा जो मी विषय घेतला होता, माझ्या शाळेत ऐकायला मिळाला, तुम्ही यापूर्वी ऐकला असाल. पण एक मला वाटतं की त्याच्यातून तुम्हाला तुमच्या ज्ञानात काहीतरी भर पडत. तर पूर्वी आमच्याकडं बीजगणिताचं एक पायच्या गोळीचं प्रमेय होतं. पायच्या गोळीचं प्रमेय म्हणजे कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग. तर जर तुमच्या पाया 3 फुटाचं दाखवलेलं आहे आणि उंची 4 फूट दाखवलेली आहे, तर हा तुमचा कर्ण किती येणार? तर याच्यासाठी आपण पायथागोरसच्या प्रमेयाच्या सूत्रानुसार जाऊ. तर पायथागोरसचं सूत्र कसं आहे? पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग. आता हा पाया आपण 3 फूट घेतला काय, 3 इंच घेतला काय, किंवा 3 मीटर घेतला काय? सूत्र काय सांगतं आपल्याला? पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग. मग ह्या सूत्रानुसार आपण चालू. पायाचा वर्ग 3 चा वर्ग म्हणजे 3 गुणिले 3 किती झाले? 9 बरोबर 9. आता ही जी उंची आपली 4 फूट झालेली आहे, 4 गुणिले 4 किती आहे ना? 16. बरोबर. आता याच्यात आपल्याला असं दाखवलेलं आहे की ह्या दोघांची बेरीज करायची, पाय वर्गाची उंची वर्गाची बेरीज करायची. आता ह्या दोन्हीची बेरीज झाली 16. 9 16 आणि 9 झाले 25. ह्या 25चं वर्गमूळ काय? वर्ग काय? 5. मग ही लाईन जर तुमची 5ची आली, आता आपल्या या फॅब्रिकेशन वर्कशॉपमध्ये ज्यावेळेला आपण पायाचे माप वगैरे टाकतो, जर तुमचा 4 फुटावरचा कोपरा हा 3 फुटावरचा कोपरा हा जर 5 फूट कंप्लीट यायचा असेल आणि ही लांबी तुमची 50 फुटावर जात असेल आणि ही 500 फुटावर जर जात असेल, तर हा तुमचा राईट अँगल भाडला गेला. बरोबर. याच्यातच दुसरं एक वेगळं सूत्र आहे मित्रांनो. काही वेळेला
काही वेळेला असं झालेलं आहे, आपल्याला पाया मिळाला, कर्ण पण मिळाला, पण तुम्हाला ही उंची माहिती नाही. ही उंची तुम्ही कशी काढू? तर याच्यातच असं आहे, आता आपल्याला मिळालेलं आहे पाया. काय मिळालं आहे? पाया. आपल्याला कर्ण पण मिळाला. कर्ण वजा पाया म्हणजे कर्ण वर्ग वजा पाया वर्ग बरोबर तुम्हाला उंची मिळणार. आता इथे आपण बेरजेचं केलेलं आहे म्हणून तुम्हाला काय मिळालं? कर्ण मिळालं. पण आपल्याला आता असं झालेलं आहे की या ठिकाणी आपल्याला ही उंची उपलब्ध नाही. मग त्याच्यासाठी काय करायचं? कर्णाचा वर्ग किती आला मित्रांनो आपला? 25चा बरोबर. आता जो आपल्याला पाया होता, पायाचा वर्ग किती आलेला आहे? 9. 25 वजा 9 किती राहिले खाली? 16. मग या 16चा वर्गमूळ काय आहे? त्यावेळेला तुम्हाला हे 4 मिळाले. आमच्या कार्पेंटर सेक्शनमध्ये एखाद्याच्या काही कुठं फर्निचरचं काम करायचे किंवा लाकडी घराचं काम वगैरे जर करायचं असेल तर त्या घरासाठी लाकडी मटेरियल किती पाहिजे, कसं पाहिजे ते त्या सुताराने पूर्णपणे अंदाज त्या मालकाला द्यायचं आहे. आणि त्यावेळेला लाकूड हे कसं मिळत होतं? घनफुटावर. घनफूट म्हणजे काय आहे कोणाला तुमच्याकडं माहिती? या शक्यतो माझ्या विरसपुरी तालुक्यातील सूर्यवंशी ठोकर बसलेलं आहे. सूर्यवंशी आहे का तुम्हाला माहिती? नाही, नुसतं एक पाहिजे, एक नाही, लांबी रुंदी उंची. तुमच्या माहितीप्रमाणे मला घनफुटाचं सूत्र सांगा. आवर्जून मी आज तुम्हाला हक्काने विचारलंय तर 3 वाढूचा गुणाकार. घन म्हणजे काय? 3. आपण वर्गमूळ म्हणतो किंवा वर्ग म्हणतो म्हणजे आपण त्याचा 2 वेळा गुणाकार करतो बरोबर. आता घनफुटाचं सूत्र असं आहे, आता याचं सूत्र असेल लांबी गुणिले रुंदी गुणिले जाडी बरोबर. याला भागाकार आहे 144चा. आणि याच्यामध्ये एक असं लक्षात घ्यायचं की ह्या लांबीच्या अगोदर नख बांधायचे. आता साधारण आपल्या गावठी भागामध्ये, आपल्या ग्रामीण भागामध्ये दरवाजाची फ्रेम चौकट ही 6 फूट उंचीची असायची बरोबर. मग हे 6 फूट उंचीच्या आपल्याला चौकटीसाठी उभे 2 मेंबर पाहिजे. मग आपण इथे 2 नग घेऊन आलो. त्याची लांबी आपण किती घेतली? 6 फूट. आता आणि याच्या अगोदर एक लक्षात असं घ्या की लांबी ही फुटामध्ये घ्यायची बरं का, आणि रुंदी आणि जाडी ही इंचामध्ये आहे. मग आता आपल्याला 2 नट पाहिजे, त्याची लांबी 6 फूट पाहिजे आणि रुंदी साधारण आपल्याकडे 4 इंच असते बरोबर. आता हे 4 आणि 48 ऐका 2 नग 6 फूट लांबी 4 इंची त्याची साईज. आता याचा काढायची आपल्याला 2 फूट. मग आता शक्यतो ते मिलवाले काय करतात, त्यांचं कॅल्क्युलेटर घेतात. आम्ही तुम्ही सगळे विद्यार्थी मित्र आहे, तुम्ही काय करणार तुमच्या मोबाईलला कॅल्क्युलेटर लावून तुम्ही बटन दाबत बसणार. 6 गुणे 12 बरोबर. आणि इकडे ज्याचं पण आलं 4 त्रिक 12. आता पुन्हा करायला 12 12 144. 12 20 असेल 120 आणि 12 24 144. आता याला जर भाग आपल्याला 144चा द्यायचा आहे संपलं तुमचं घनफूट. म्हणजे जे लाकूड 1 फूट लांब आहे, या लाकडाची लांबी 1 फुटाची आहे
त्याची रुंदी पण ही रुंदी पण 1 फुटाची आहे, ही लांबी तुमची 1 फुटाची आहे, आणि हा जो त्याचा जाडीचा जो भाग आहे हा पण जरी 1 फुटाचा आहे. म्हणजे याच्यात तुमच्या 3 बाजू 1-1 फुटाच्या आहे. ही 1 फूट, ही 1 फूट आणि 1, म्हणजे तो तुमचा गणपती झाला. सूर्यवंशी हा मी जो घनफुटाचा जो कॅश सांगितला आहे हा बरोबर आहे का चुकीचा आहे? आता तुमच्या घरामध्ये तुमच्या आजोबांनी काम केले, तुमच्या वडिलांनी कामं केले, आणि तुम्ही आज त्याच क्षेत्रामध्ये आहात, तर याच्यातली माहिती अजून कशी पाहिजे तुम्हाला? बोला सर, शिवराम बोला ना. आता तुमचं काम तर लागलीच आहे ना घरचं. बरं, आता तुमच्या परिसरामध्ये स्टीलचं काम कशा पद्धतीने करतात? ब्रासवर करतात, एअरपोर्टवर करतात की वजनावर करतात? स्टील आणि झाड आता आम्ही विश्वकर्मा विकास फाउंडेशनच्या काही दौऱ्याच्या निमित्ताने आलेपुरी तालुका सुधारगड संघाच्या दौऱ्याच्या निमित्ताने आता मी विश्वकर्मा विकास फाउंडेशनला इलेक्ट्रिक तालुका अध्यक्ष म्हणून काम केले, आणि त्याच फाउंडेशनच्या जिल्हाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष पदावर पण काम केलं. तिथे असा अनुभव आला की तुमचा माझा जो सुतार लोहार समाज मित्रांनो हातावरचा आहे, ही काही धनवान मंडळी तुमच्या आमच्याकडून काम करून घेतात, तुमची आमची मिळवणूक करतात. मला या प्रकर्षाने असं म्हणायचं आहे, तुमचं काम त्याच्याकडे 100 रुपयाचं असू दे किंवा लाखाचं असू द्या, त्याच्यामध्ये आता आपण बॉन्ड पेपर तयार केला पाहिजे. तुमचा आमचा व्यवहार 500 रुपयाच्या बॉन्डवर झाला पाहिजे. म्हणजे आपल्याला, आणि आपण ज्यावेळेला अंगावर काम घेत होतो तर माझ्या ग्रामीण भागात आम्ही हे काम मुक्त घेतलं किंवा उजड घेतलं असं म्हणतो. आणि उक्त आणि मन मुक्त म्हणजे आपण, आणि प्रत्येक कारागीर असं आहे, मला प्रत्येक कारागिरीची अशी जाणीव आहे तर तो त्याचं जे काम आहे ते तो मन लावून करतोय. त्याला असं वाटत नाही तर माझं काम कुठेतरी कमकुवत राहावं. बरोबर. प्रत्येक कारागिराला असं वाटतं मी सूर्यवंशीपेक्षा नगरकर बघूंच्यापेक्षा मी सरळ झालं पाहिजे, या रागाच्या पेक्षा मी श्रेष्ठ झालं पाहिजे, माझा जॉबच चांगला झाला पाहिजे. आणि तरीही ही धनदानची मंडळी कुठेतरी नंतर राहतात. हे 500 रुपये तुम्हाला नंतर देतो, आमच्यावर विश्वास नाही का, आमच्यावर भरोसा नाही का, सकाळी देतो, तुमच्या फोनपेवर पाठवतो. त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचे व्यवहार बॉन्डवर करा. इतकं काम झालं तर आम्हाला इतके पैसे पाहिजे, तुमचे पाया वगैरे किंवा पोळ वगैरे रवले त्यावेळेला आम्हाला इतके पैसे पाहिजे, किंवा खायच्या वगैरे घ्या त्यावेळेला इतके पैसे पाहिजे, पत्रे वगैरे इतके पैसे पाहिजे, असं तुम्ही त्या बॉन्ड पेपरवर नमूद करा. ते बॉन्ड बनवा पाहिजे. तुम्ही आपले 500 रुपये आधी खर्च झाले तरी चालतं. पण यातून काय होईल, तुमची आमची जी होणारी पिळवणूक आहे ती थांबवेल. असं झालंय का कोणाच्या बाबतीत तुम्ही काम केलं आणि त्या मालकाने पैसे रखडवले? बऱ्याच ठिकाणी होतं ना. हा मुद्दा तुम्हाला मान्य आहे. मग आमच्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्यघटना आणि इत्यादीच काय सांगितलंय? शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. आता मला एक असं आमच्या ह्या सुतार समाज संघटनेमध्ये काम करताना मलाही अशी जाणीव झाली मित्रांनो, आणि मलाही असा त्रास झाला की ह्या भाऊंचं जर चांगलं केलं